6 मार्च रोजी घरगुती वादातून वडील आईशी झटापट करत असल्याचे बघून मुलाने वडिलांना फायबरच्या काठीने जबर मारहाण केल्याने दत्तात्रय शंकरराव गोंदकर वय वर्ष 54 राहणार शुभम निवास शिवाजीनगर शिर्डी यांचा राहत्या घरी 6 मार्च रोजी मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती। पोलिसांना याबाबत माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत त्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणची व ज्या ठिकाणी रक्त पडले त्या बेडशीट, पडदे, भिंत आदींसह मृतदेहाची देखील बारकाईने पाहणी करत मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला होता। पोलिसांना शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच 10 ठिकाणी जबर झालेल्या मारहाणीच्या जखमा व पाईपने मारहाण ही कारणे मृत्यूसाठी असल्याचे अहवालात पुढे येताच या खुनाबद्दल 10 मार्च रोजी रात्री उशिरा मयत दत्तात्रय शंकरराव गोंदकर यांचा मुलगा शुभम दत्तात्रय गोंदकर वय वर्ष 29 राहणार शिर्डी यास ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणात शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निवांत जगजित सिंग जाधव वय वर्ष 40 यांच्या फिर्यादीवरून शुभम गोंदकर यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 256/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली आहे। या खुनाच्या गंभीर घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का, कोणी मदत केली आहे का, या तपासासाठी शिर्डी पोलिसांनी आरोपी शुभम गोंदकर यास राहता न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी दिली। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।